भावाचे अवतरण अवतरविती गुण आता संपूर्ण श्री गुरूंचे पाय एवढे भाग्य होय उन्मेषासी हे नमस्कार आता श्री भगवान पंढरीश परमात्म्याच्या श्री ज्ञानोबराय जगद्गुरु तुकाराम महाराज श्री संत एकनाथ महाराज इत्यादी सर्व संतांच्या अलौकिक कारण अशा कृपणा अवर श्री महाराज ज्ञानेश्वरीच्या विचारामध्ये विचार करत असताना अर्जुनानं भगवंतापुढे चार प्रश्न उपस्थित केले की स्थितप्रज्ञ पुरुष आहे, त्या पुरुषाची लक्षणं काय आहेत, तो स्थितप्रज्ञ पुरुष त्याचं बोलणं व्यवहार कसा आहे, इंद्रियांस तो रोखवतो कसा आणि त्याचा जगातील व्यवहार कसा आहे, त्याचं बोलणं कसं आणि शेवट आहे तो उत्थित अवस्थेमध्ये व्यवहार करतो कसा, या प्रकारे जे काही चार प्रश्न केले गेले त्यापैकी जो प्रथम प्रश्न आहे त्या प्रथम प्रश्नाचं उत्तर देत असताना भगवान परमात्म्यानं प्रथम श्लोकाचा विचार केला. तो श्लोक कोणता आहे? प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थभवतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. हा जो श्लोक आहे या श्लोकाचा प्रयोग केला आणि या श्लोकामध्ये सांगितलं गेलं की जेव्हा मनुष्य मनातील सर्व कामनांचा त्याग करतो, जेव्हा मनुष्य मनातील सर्व कामना सोडून देतो आणि मन हे स्वतःच्या म्हणजे स्वतःद्वाराच स्वतःमध्येच जो संतुष्ट असतो त्याला काय म्हटलं जातं? स्थितप्रज्ञ असं म्हटलं जातं. हे प्रथम प्रश्नाचा भगवंतानं उत्तर दिलं. नंतर दुसरा प्रश्न आहे प्रभाषेत. या प्रश्नाचं उत्तर देण्याकरिता पुढच्या दोन श्लोकाचा प्रयोग केला जाईल. त्यापैकी प्रथम श्लोक पहा. दुःखेषु मनास सुखेषु विगतस्पृहः वीतराग भयक्रोधस् स्थितधीर्मुनिरुच्यते. दुःखेषु अन्वय सरळ आहे. दुःखेषु अनुद्विग्न मनाः सुखेषु विगतस्पृहः वीतराग भय क्रोधः मुनिः स्थितधीः उच्यते. अर्थ दुःखेषु अनुद्विग्न मनाः. अर्थ लक्षात ठेवा बरं का. अरे अर्थ लक्षात ठेवा, अन्वय लक्ष लिहून ठेवायचं, तेव्हाच त्याचा अर्थ लागतो, नाही तर अर्थ लागत नाही केवळ ऐकल्या. दुःखेषु अनुद्विग्न मनाः म्हणजे दुःखामध्ये ज्याचं मन उद्विग्न होत नाही. अनुद्विग्न मनः यस्य सः अनुद्विग्न मनाः. प्रथमेच बहुवचन बरोबर की नाही? बोला. अर्धा अष्टाध्यायी वाले बोला. वाह वाह, बहुत उत्तम. कोणती होती?
कोणते वाक्य? हे व्याकरण शिकणारे बोला. आहे मन ज्याचा, असा जो उद्विग्न मन ज्याचा नाही, असा अनुद्विग्न मना पुरुष. एक वचन प्रथमेच. जसं चंद्रमस शब्द आहे, हे मराठी त्याच्यात शिकलेले, परंतु लक्षात ठेवा चंद्रमस, चंद्रमा हा, चंद्रमसौ, चंद्रमस हा प्रथमेच एक वचन. खाली पाहून गुरु पाहत नसतात. जे शिकतो आपण त्याच्याकडे थोडं पाहिलंही पाहिजे, व्याकरणाकडे पाहिलं पाहिजे. ज्याचं मन उद्विग्न नाही असा पुरुष. पुन्हा म्हणजे दुःख प्राप्त झाले तर उद्विग्न होत. सुखेषु विगत स्पृहा, सुखामध्ये अथवा सुखाविषयी ज्याची स्पृहा आसक्ती निघून गेलेली आहे, जो आसक्ती रहित आहे सुखामध्ये सुद्धा, सुखाविषयीच्या दुःख आलं तर उद्विग्न होत नाही, आणि सुख प्राप्त झालं तर जो आसक्ती युक्त होत नाही असा पुरुष. आपल्यात कसं होतं, थोडं दुःख आलं की उद्विग्न होतं की नाही, आज सकाळी झालं होते की नाही, म्हणजे आपण लक्षात ठेवायचं नाही, हसायचा प्रश्न नाहीये. अशी स्थिती आली तरी आता आपल्याला दुःख झालं तर आपण ते सहन करतो की त्याचा प्रतिकार करतो, याच्या प्रतिकार करतो नाही हे पाहायचं आणि प्रतिकार सोडून द्यायचा. सहनशीलता आपल्यात आली पाहिजे याचा प्रयास करायचा, है ना, नाही तर प्रतिकार करू. सुखेषु विगत स्पृहा, सुखामध्ये ज्याची स्पृहा इच्छा निघून गेलेली आहे. तुम्ही आपल्याशी लक्षण जोडून पहा, दुसऱ्याशी नका पहा. वीत राग भय क्रोध, रागश्च भयंच क्रोधश्च इति राग भय क्रोधाः. वीतः राग भय क्रोधाः यस्य सः वीत राग भय क्रोधः. अर्थ ज्याचे आसक्ती, भीती आणि क्रोध निघून गेलेला आहे असा महात्मा मुनी स्थितधीही उच्चते, स्थित प्रज्ञ म्हटला जातो. आपण स्थित प्रज्ञ आहेत का, कोणते प्रज्ञ आहेत पहा, असं व्हायचं. तर त्याविषयी पहा, माऊली सरळ याचं व्याख्यान करतात. नाना दुःखी प्राप्ती जयासी उद्वेगो नाही चित्ते, आणि सुखाची आरती अडपैची जेना. नाना दुःखी प्राप्ती जयासी चित्ती उद्वेगू नाही, आणि सुखाच्या आरती आडपैची जेना किंवा आडपै जेना, कुठे कुठे सकार काढलाय तरी पहा अर्थ. नाना दुःखी प्राप्ती, नाना म्हणजे अनेक अनेक प्रकारच्या दुःखांची प्राप्ती झाली असता, अनेक प्रकारची दुःखे प्राप्त झाली असताना जयासी चित्ती उद्वेग नाही, ज्याच्या चित्तामध्ये उद्वेग, खेद होत नाही, खिन्न होत नाही, व आणि सुखाची आरती, जो सुखाची आर्त म्हणजे इच्छा, सुखाच्या इच्छेनं, सुखाच्या प्रबळ इच्छेनं आडपैची जेना. आडपैची जेना म्हणजे त्या इच्छेमध्ये, सुखाच्या इच्छेमध्ये अडकला जात नाही, की आम्हाला सुख प्राप्त व्हावं, सुख प्राप्त व्हावं, या कारणानं सुखामध्ये अडकला जात नाही. असा जो मनुष्य असतो तो मुनी. असा कोण असू शकतो, मुनी. मननात मुनी मंतार वेद तत्वावगंतार, ते मुनया, जे मनन करणारे आहेत असे मुनी, त्यांनाच स्थित प्रज्ञ असं, तोच स्थित प्रज्ञ म्हटला जातो. या ठिकाणी प्रथम शब्दाचा प्रयोग केला, नाना दुःखी प्राप्ती. अनेक प्रकारच्या दुःखांची प्राप्ती झाली असताना, अनेक प्रकारचे दुःख आपण पाहतो जगतात, अनेक प्रकारचे दुःख दिसतात. आपण सगळ्यांना सगळ्या दुःखांचा, कोणाला कशापासून, कोणाला कशापासून, वेगळ्या वेगळ्या द्वारपिधाया गच्छतु, वेगळ्या वेगळ्या पदार्थापासून आपल्याला दुःख प्राप्त होतात,
ही सगळ्या प्रकारची जरी दुःख असली तरी सुद्धा त्या सगळ्या प्रकारच्या दुःखांचा 3 प्रकारच्या दुःखातच अंतर्भाव केला जातो. कशामध्ये? 3 प्रकारच्या दुःखामध्ये सगळ्यांचा अंतर्भाव केला जातो. ती 3 प्रकारचे दुःख कोणते आपल्याला माहित आहे. कोणते? विशेषतः पाहिले तर 2 प्रकारचे दुःख. 2 प्रकारचे दुःख म्हणजे एक आध्यात्मिक दुःख आणि दुसरं एक आध्यात्मिक हे म्हणजे एक आंतरिक दुःख आणि दुसरं बाह्य दुःख. अशी 2 प्रकारचे दुःख. हे आंतरिक दुःख 2 प्रकारची आणि बाह्य दुःख सुद्धा 2 प्रकारचे. आंतरिक दुःखाला आपण शारीरिक दुःख आणि मानसिक दुःख म्हणूया. बाह्य दुःखाला आधी भौतिक दुःख आणि आधी दैविक दुःख. एकंदरीत सर्वांकडेच जे काही मानसिक आणि शारीरिक दुःख आहे त्या दुःखांना एका शब्दाचा प्रयोग करतात, आध्यात्मिक. कारण की मनाला सुद्धा आत्मा असं म्हटलं जातं, शरीराला सुद्धा आत्मा म्हटलं जातं. मग आत्म्यामध्ये होणारे जी दुःख त्यांना आध्यात्मिक म्हटलं जातं. अशी जी आध्यात्मिक दुःख 2 प्रकारची आणि बाह्य असणारी आधी भौतिक व आधी दैविक दुःख ती 2 म्हणजे आणि मिळून 3 प्रकारचे दुःख म्हटले जातात. त्यापैकी जे काही शारीरिक दुःख आहे, शारीरिक दुःख हे आपल्याला कशापासून होतं? वात पित्त कफात जातम है ना. दुःखम शारीरम उच्चते स्मृतम किंवा उच्चते जो बोलाता त्याला काय म्हटलं जातं? वात पित्त कफ या त्रिविध धातूंचं वैषम्य झालं तर त्रिविध धातूंच्या वैषम्यापासून उत्पन्न होणारं जे दुःख आहे ते कोणतं दुःख? शारीरिक दुःख. तत्पश्चात दुसरं अन्य दुःख कोणतं? मानसिक दुःख. म्हणजे जसं आपल्याला काम असेल, क्रोध असेल, लोभ असेल इत्यादी जे मनातील विकार त्या मनोजन्य विकारांपासून उत्पन्न होणाऱ्या दुःखाला मानसिक दुःख असं म्हटलं जातं. लक्षात राहील ना? ते खाली नाही लिहिलं बरं का. काय म्हटलं जातं? मानसिक दुःख म्हटलं जातं. तृतीय आहे आधी भौतिक दुःख. चोर व्याघ्राधिकात जातम है ना. चोर व्याघ्र इत्यादिकांपासून उत्पन्न झालेल्या दुःखाला आधी भौतिक पदार्थांपासून उत्पन्न झालेलं जे दुःख आहे त्यांना काय म्हणतो आपण? आधी भौतिक दुःख. आणि आदिदैविक म्हणजे ग्रह, यक्ष, राक्षस, देव इत्यादिकांच्या कोपामुळे देवांपासून होणारं जे दुःख त्यांना आदिदैविक दुःख म्हणतात. असे अतिवृष्टी असेल, अनावृष्टी असेल, महामारी असेल, भूकंप असेल, तुमचा कोरोना असेल, हे की नाही, हे कोणतं दुःख? आदिदैविक आधी भौतिक असं हे आदिदैविक आदी दुःख आहे. ही जी काही दुःख आहेत यापैकी सगळी नाना प्रकारची दुःख जरी या ज्ञानी पुरुषाच्या अंगावर येऊन पडली तरी तो तीळ मात्र सुद्धा विचलित होत नाही. जो होतो तो समजा ज्ञानी नाही. हे आपल्याला आपण समजून घ्यायचं, दुसऱ्याला काळी नाही लावायची. आहे की नाही? आहे की नाही? आपण आपलं अंतःकरण हे कसं ठेवायचं हे आपण पाहायचं. कारण की तोच संत राहतो कोण? जो सोसी जगाचे आघात. त्याच्यामध्ये काही स्थिती आली तरी आपली स्थिती एकदम स्थिर असावी. माऊली बोलतात कारण की त्रिविध मुख्य आगवे सुख उपद्रवाचे मिळावे वरी पडलिया नव्हे वाकुड. 3ही प्रकारचे दुःख, त्रिगुणापासून होणारे 3 प्रकारचे दुःख सगळे जरी आले तरी सुद्धा थोडाभर तीळ मात्र सुद्धा जो विचलित होत नाही असा पुरुष
तो म्हणजे कोण आहे? स्थित प्रज्ञ आहे. आणि जो दुःखाने विचलित होतो तो स्वस्वरूप स्थितीमध्ये नाहीच, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे काही स्थिती असो तरी आपण ते दुःख सुख दुःखी समान सकळ जीवांचा कृपाळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा सुकाळ की कल्लोळ. तरी पाहता सुख दुःखी समान, सुख आणि दुःख याच्यामध्ये समान राहतो. शस्त्रेवरी तोडलिया कि त्या अग्नी माझी पडलिया, चित्त महासुखी पोहडलिया शेवची. म्हणजे अशी स्थितीवर तो येतो. आत्मस्वरूपामध्ये चित्त संलग्न झालं तर त्यापासून बाहेर तो येत नाही. असा जो मनुष्य आहे तोच समजावा कोण आहे? स्थित प्रज्ञ आहे. सुख दुःख येत राहणार, सुख दुःख येणार जाणार, परंतु जो चित्तात निर्विकार असतो आणि सुखाच्या इच्छेनं, सुखाच्या विषयभोगाच्या इच्छेनं तो त्याच्या मागे पळत नाही. जो आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखे, म्हणून भोग विषय खे आणि खे देणार. ज्याला सुख प्राप्त झाला असता, आत्मलाभ प्राप्त झाला असता, त्यापेक्षा दुसऱ्याला काहीच चांगलं म्हणत नाही आणि एकदम शांत राहतो. जसा ते सव्याधर यम लाभ्ध्वा परम लाभम मन्यते नाधिकम ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचारते. कितीही दुःख झाले तर गुरुणापि न विचारले. त्याच्या आत्मस्वरूपामध्ये स्थित असल्यामुळे गुरुणापि दुःखेन न विचारले. ते जो विचलित केला जात नाही असा तो पुरुष आहे. तो कोण आहे? स्थित प्रज्ञ आहे असं समजावं. म्हणून माऊली बोलतात की अर्जुना तयाच्या ठाई काम क्रोधू सहजे नाही आणि भयात नेणे कही परिपूर्ण तो. संबोधन करून बोलतात, हे अर्जुना, तयाच्या ठाई सहजे काम क्रोध नाही आणि तो भयाते कहीने आणि तो परिपूर्ण. ठीक आहे. आणि भयाते नेणे कही तो परिपूर्ण. एक शब्द प्रयोग केला की अर्जुना तयाच्या ठाई, त्याच्या ठिकाणी. असा जो पुरुष आहे अशा पुरुषाच्या ठिकाणी काय नाही? का सहजे काम क्रोध नाही. असा जो पुरुष असतो ना, ते सहजेचा आपण स्वभावतः काम क्रोध राहत नाही. एक सहजरित्या काम क्रोध त्याचे निवृत्त होतात. तो का म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते, अशीच त्याची स्थिती होते. कारण की जसं एकच आहे, एका बादलीमध्ये आपण एक पदार्थ ठेवू, एका ठिकाणी एकच राहू शकेल, दोन राहणार नाही. एक काम राहील नाहीतर दुसरा राम राहील. अगोदर यानं काय केलं? चित्तामध्ये आत्मलाभ यांना प्राप्त झाल्यामुळे आता कामाधिक वासना राहिलेल्या नाहीत. हे कसे आहेत? काम क्रोधादी सहजे काम क्रोध. सहजे म्हणजे दुसरा अर्थ आपण पाहिला होता, सहज आहे ते सहज, म्हणजे बरोबरच उत्पन्न होतात, त्यांना म्हणतात सहज. हे काम क्रोध जेव्हा या शरीराची उत्पत्ती होते तेव्हाच आपल्या अंतःकरणामध्ये काम क्रोध सुद्धा उत्पन्न होतात. मग तुम्ही पाळण्यातला असू द्या किंवा कशा प्रकारचा असू द्या, म्हणजे तिथे काम क्रोधाधिक उद्भूत नाहीत हे निश्चित आहे. परंतु जसं जसं वय वाढत चालतं, जसं जसं काम क्रोधांना त्यांची यथायोग्य स्थान भेटतात, तसं तसे हे विकार सुद्धा आपले प्रबलता दाखवतात. परंतु जर आपण परमात्मा चिंतन केलं तर हे काम क्रोध काय होतात? सहज उत्पन्न झालेले काम क्रोध
नष्ट होतात आणि काही भयाते नेणे व तो कधीच भयास मानत नाही, जुमानतच नाही. कारण भय किती आलं त्याला मानतच नाही, कारण की तो परिपूर्ण आहे. हे लक्षात ठेवा. कारण की एक शब्द दिला, अर्जुना तयाच्या ठाई काम क्रोध सहजे नाही. ज्ञानी पुरुषांच्या ठिकाणी काम क्रोध जोपर्यंत आपला देहभाव विसरत नाही, जोपर्यंत देहाचं तादात्म्य आहे, देहाला मी म्हणतो, तोपर्यंत आपल्या ठिकाणी काम क्रोधाधिक विकार राहणार म्हणजे राहणारच. मग आता सगळ्यांना साधकांना सतवतील, कारण की काम क्रोध सतवणारच यांचा स्वभाव आहे. कारण की हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारकचे, यांचा स्वभावच आहे ना. कारण की हे काय करतात, हे भजन मार्गातले मांग आहेत, मांग बाटवून करतात, त्यांना दूषित करतात आणि दूषित करून त्यांना परमार्थापासून खाली खेचतात. म्हणून यांच्यापासून आपल्याला सुटता यावं याकरिता एकच उपाय, एक परमात्म्याचं नामचिंतन करणे. भगवताचं जर ज्ञान तर प्राप्त झालेलं नाहीये, मग या काम क्रोधाला भिवून आपण परमार्थता सोडू नये ना. मग आपण काय करावं, भगवत चिंतन करावं. कारण की एक मी कथा ऐकली की एकदा काम क्रोध कोटपर्यंत नष्ट होत नाही, तर जोपर्यंत शरीरामध्ये रक्ताचा एक थेंब जरी असेल तोपर्यंत ते कामक्रोध नष्ट होणार नाही. इतके बलवान हे कामक्रोध, हातांचा जोर कमी होईल परंतु पूर्णतः समूळ नष्ट होत नाही. एक जण साधक आणि साधक पुरुष, एक साधिका महिला, एक महात्म्या जवळ जाऊन विचारतात, दोघांचा एकच प्रश्न. पुरुषानं विचारलं की आम्ही भजन करतो, आम्ही साधना करण्याकरता प्रवृत्त आहोत, परंतु काय जरी झालं तर आमचे काम वासना हे आमची निवृत्त होत नाही, काम वासना काम सतवतोच. हे साधक पुरुषानं विचारलं तर त्या महात्म्यानं उत्तर दिलं की जोपर्यंत हे काय कर, एखादं वाळू घे, म्हणजे थोडं जरी काही जरी तू जोपर्यंत तुझ्या पोटामध्ये अन्न कणाचं एक दाणा जरी जाईल तोपर्यंत काम करत नष्ट होणार नाही. बर, मग त्याने सांगितलं एकच काम आहे, आपण भगवंताचं भजन करणं. भगवंताच्या भजनानं सर्व ठीक होऊन जाईल. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजचं अर्थाचं प्रमाण, तुकारामाने दे भरले विठ्ठले काम क्रोध केले घर येते, तेव्हाच काम आणि क्रोध आपल्या निवृत्त होऊ शकतात केवळ भगवत चिंतनाने. दुसरं आहे, जर आता महिला स्त्रीनं विचारलं की साधूजींना काम त्रस्त करतो म्हणून, त्याने सांगितलं की एक राख उचल आणि हे राख घेऊन सांगितलं, तू राख हे सारखं जरी अन्न खाल्लं है ना, राख जरी तू खाल्लीस ना तरी तुला काम सतवेल. किंवा जोपर्यंत तुझी राख होत नाही, जाळलं जात नाही, तर तोपर्यंत तुला काम सतावेलच. म्हणून एक आहे, तू भजन करणं. भगवंताशिवाय दुसरा भगवान भजनाशिवाय कोणताही नाही. कारण की पुरुषाच्या अपेक्षानं स्त्रीमध्ये वासना अधिक असतात, त्याच्यातून त्यांनी सुचवलं होतं. परंतु असू द्या, म्हणजे हे काम क्रोध निवृत्त करण्याची इच्छा असेल तर भगवत भजनाशिवाय साधकांना दुसरा मार्ग नाही. पण भगवत भजन साधना भरपूर केली तर आपल्या अंतकरणात, तुम्ही भजन केलं तर मन शांत राहतं, भजन नाही केलं तर मन विक्षिप्त होतं, मनामध्ये काय करावं हे काही सुधरत नाही. त्याच्याकरता कधीही भजन आपण सोडायचं नसतं. जितकं एकाग्रतेनं भजन होईल तितकी आपली साधना वाढेल आणि आपलं कल्याण होईल. आणि काम क्रोध विकार नरकाला घेऊन जाणार आहेत. याच्यातला एक जरी विकार आपल्याकडे असेल, काम असेल, क्रोध असेल किंवा लोभ असेल,
तर यातील एक एक विकार सुद्धा आपल्याला नरकात घेऊन जाण्याकरता समर्थ आहे. म्हणून या 3 विकारांना सोडून आपण आपली साधना चालू ठेवली पाहिजे तर ठीक आहे. हा जो ज्ञानी पुरुष आहे त्या ज्ञानी पुरुषाचे सगळे गेलेले असतात, त्याचा कामही गेलेला असतो आणि क्रोधही गेलेला असतो. कारण की त्याची काय स्थिती राहते, या सर्व जगाला ब्रह्मरूप पाहतो, सर्व जगाला काय करतो, स्वरूप पाहतो. म्हणून त्याचं प्रिय अप्रिय हे सगळे निवृत्त झालेले असतात. ते हर्षामर्ष भयोद्वेगेर मुक्तो य सचमे प्रिय. या 12व्या अध्यायामध्ये काय, हे जगतचे देह झाले तरी हर्षामर्ष, हे जगतचे देह झाले म्हणून प्रिया प्रिय ठेले, हर्षामर्ष ठेले दुजे नवीन. हर्षामर्ष प्रिया प्रिय गेले, प्रिय प्रिय गेला तर हर्षामर्ष, हर्ष आणि क्रोध सुद्धा हे द्वैत नसल्यामुळे सगळे निघून जातात. कारण की त्यांची सर्व जगताविषयी साम्यतेला ते प्राप्त झालेले असतात. त्यांचं काय आहे, कामक्रोधान नाही चाले, भूती झाली समता, सगळ्याविषयी समत्व परब्रह्मत्व रूप त्यांची वृत्ती झाल्यामुळे कामक्रोधाधिक त्यांच्यामध्ये राहत नाहीत. अशी जी अशा स्थितीला ते प्राप्त झालेले आहेत. आहे की नाही, ब्रह्मरूप त्यांना वाटतं ना, सगळं ब्रह्मरूप म्हणतात म्हणून कामक्रोध राहिलेले नाही. तर कामक्रोध लोभ निवाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली अशी त्यांची स्थिती आहे. का, कारण की त्याचे कामक्रोध सगळे निवृत्त झालेले का आहेत, सांगितलं की तो किमरूप झालेला आहे, परिपूर्ण तो, कारण की तो पूर्ण झालेला आहे. पूर्णतेला प्राप्त झालेल्या काहीच अवशिष्ट राहत नाही. म्हणून पूर्णतेमध्ये न्यूनता नसते. आपलं काम का, मनुष्याला, ज्या मनुष्याला मी अपूर्ण आहे असं वाटतं त्यालाच ती इच्छा पूर्ण करण्याकरिता कशा कामना अंतःकरणात निर्माण होते. जो सर्वरूप झाला तो कामना कशाची करणार, क्रोध कोणावर करणार. म्हणून आपण चिंतन करत असताना, साधना करतो ना, तेव्हा प्रत्येक प्राणी मात्र हे माझं स्वरूप आहे असं नित्य चिंतन आपण केलं पाहिजे. प्रत्येक देहामध्ये मीच वास्तव्य करतोय किंवा परमात्माच वास्तव्य करतोय. सगळ्यामध्ये आपली तशी भावना असावी. केवळ पुस्तक वाचून सोडायचं नाही, आपण तशी भावना करायची की प्रत्येक मनुष्यामध्ये परमात्मा आहे, हे चिंतन ठेवायचं. तर पुढे आपला मार्गातिक्रमण आहे. पहा, पुढे माऊली बोलतात, ऐसा जो निरवधी तो जान पा स्थिर बुद्धी, जो निरसुनी उपाधी भेद रहितो. पहा, ऐसा जो निरवधी, जो उपाधी निरसून, जो उपाधी निरसूनी भेद रहितो तो स्थिर बुद्धी जाळ. अरे पालन करणाऱ्या अर्जुना, जो निरवधी, जो कसा आहे, निस्सीम आहे, अमर्याद झाला आहे. का, जो काय झाला, अमर्याद. पुढे उपाधी निरसूनी भेद रहित, जो उपाधीचा निराश करून भेदरहित झाला तो स्थिर बुद्धी जाण. असं वाटतं, जो डबल दिलेले, जो उपाधी निरसुनी निरवधी भेदरहित, चांगलं जमत नाही ते. ऐसा जो निरवधी, ठीक आहे. हे अर्जुना, जो निरवधी, जो अमर्याद असतो. कारण की ब्रह्मवेत्ता पुरुष आहे ना, ब्रह्मच होतो. ब्रह्म कसं आहे, अमर्याद आहे. परमात्मा अमर्याद आहे. त्याच्या ठिकाणी देश काल वस्तू परिच्छेद कोणताच परिच्छेद नाही. देश त्याला अडवू शकत नाही, काल त्याला परिच्छिन्न करू शकत नाही. देश काल
आणि वस्तूची ज्याच्या ठिकाणी मर्यादा नसते, देशकाल वस्तू परिच्छेद रहित जो आत्मा आहे की नाही, देशे काळे वेदानुवादा ज्या सखाची न करवे मर्यादा, असा तो परमात्मा आहे, सुखरूप आहे. आणि तो पर ब्रह्मवेद ब्रह्मैव भवते, ब्रह्माला जाणणारा ब्रह्मच होतो. म्हणजे अमर्याद ब्रह्मरूप झालेला असा हा पुरुष आहे. अमर्याद ब्रह्मरूप झाला असल्यामुळे त्यानं, परंतु झाला कसा, आणि काय केलं तर सांगितलं की भेदरहित जो उपाधी निरसून, या प्रकारे उपाधीचा निराश करून, उपाधी निवृत्त करून भेदरहित झाला. म्हणजे ज्याच्या ठिकाणी भेदाची स्थिती नाही, उपाधीचा त्याग केला आणि जो भेदरहित झाला असा जो पुरुष आहे तो स्थिर बुद्धी जाण, त्यालाच तू काय समज, स्थिर बुद्धी असं समज. यः सर्वत्रानभिस्नेहः तत्तत्प्राप्य शुभाशुभम् नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. अन्वय यः सर्वत्र अनभिस्नेहः तत्तत् शुभाशुभं प्राप्य न अभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. अर्थ यह सर्वत्र अनभिस्नेह, जो सर्वत्र म्हणजे सर्वाविषयी कसा असतो, अनभिस्नेह, जो अनासक्त असतो, जो कशाविषयीच आसक्ती ठेवत नाही, अनभिस्नेह. न अभिस्नेह येते अनभिस्नेह. पुन्हा तत्तत् शुभाशुभम प्राप्ती, ते शुभ व अशुभ विषय प्राप्त करून, चांगले किंवा वाईट विषय प्राप्त करून सुद्धा, चांगला विषय प्राप्त झाला तर न अभिनंदती, त्याचं अभिनंदन करत फार चांगलं झालं, आणि वाईट विषय प्राप्त झाला तर त्याचा द्वेष करत नाही. दोघांमध्ये सम असतो. असा जो पुरुष आहे तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, त्या महापुरुषाची प्रज्ञा बुद्धी स्थिर आहे, तो त्याची बुद्धी प्रतिष्ठित आहे असं समजावं. तो कसा आहे, माऊली त्याचं निरूपण करतात. जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण चंद्रो का जैसा पदमोत्तम प्रकाशा माझी म्हणे. अन्वय का जैसा परिपूर्ण चंद्र प्रकाशा माझी अधमोत्तम न म्हणे. जो सर्वत्र सदा सरिसा है ना, जो सर्वत्र सदा सरिसा. दृष्टांत देऊन माऊली बोलतात का किंवा ज्याप्रमाणे परिपूर्ण चंद्र, परिपूर्ण चंद्र म्हणजे पौर्णिमेचा चंद्र, हे की नाही, यानी पौर्णिमेचा जसा चंद्र असतो परिपूर्ण असतो, त्याप्रमाणे सर्व तो चंद्र जैसा परिपूर्ण चंद्र प्रकाशा माझी अधमोत्तम न म्हणे. पौर्णिमेचा चंद्र आपल्या प्रकाशामध्ये हा अधम आहे, हा निकृष्ट जातीचा आहे, ठीक नाही. हा उत्तम आहे म्हणजे उत्कृष्ट आहे, हा खराब आहे, हा चांगला आहे असं म्हणत नाही. तो काय करतो, परिपूर्ण चंद्र का जैसा, ज्याप्रमाणे परिपूर्ण चंद्र पौर्णिमेचा चंद्र प्रकाशामध्ये अधम उत्तम असे काहीच म्हणत नाही. त्याप्रमाणे जो सर्वत्र सदा सरिसा, त्याप्रमाणे जो सर्व ठिकाणी सदा आणि सर्व विषय, सर्वाविषयी, सर्वत्र म्हणजे सर्व ठिकाणी अर्थात सर्व पदार्थांविषयी कसा अर्थ, निरंतर सारखाच असतो, सारखाच वागतो. यामध्ये
कोणत्याच प्रकारचा भेदभाव करत नाही. भगवान परमात्मा बोलतात शुनी चैव स्वपाकेच पंडिता समदर्शना विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनी चैव स्वपाकेच पंडिता समदर्शना. विद्या विनय याला संपन्न असलेल्या ब्राह्मणामध्ये कुत्रा असेल, गाय असेल, चांडाळ असेल, या सगळ्यांच्या ठिकाणी जो समबुद्धी करतो, विषम बुद्धी करत नाही, असा हा विद्वान पुरुष आहे. अशा प्रकारचे, कारण की याचा बोध हा व्यापकत्वेला प्राप्त झाल्यामुळे त्याला कोण जवळचा आणि कोण दूरचा नाही. त्या बंधू कोण कायाचा, द्वेष्य कवण तयाचा, मीच विश्व ऐसा जयाचा बोध झाला. ज्याला मीच सगळं विश्व आहे असं ज्याचं ज्ञान झालं, तो कोणाला त्याचा बंधू कोण आहे हे माझ्या जवळचे, पण त्याचा द्वेषी कोण असेल किंवा कारण की मीच परब्रह्म आहे अशा बोधामुळे त्याला कोणत्याच प्रकारचा भेदभाव राहत नाही. अशा प्रकारची समता त्याच्या अंतःकरणात बांधलेली असते. आणि पुढे बोलतात ऐसी अनवच्छिन्न समता भूतमात्री सदयता आणि पालतो नाही चित्ता कवरे काय. निरवच्छिन्न की अनवच्छिन्न आहे? ऐसी अनवच्छिन्न समता, याप्रमाणे ज्याची अनवच्छिन्न अर्थात अखंड, ज्यामध्ये अखंड समता असते, सगळ्यांना समान पाहतो. भूतमात्रे सदयता, प्राणी मात्राविषयी ज्याच्यामध्ये दयाळूपणा आहे आणि कवणे वेळी चित्ता पालतो नाही व कोणत्याही वेळेला चित्त म्हणजे बदलत नाही. सगळ्याच ठिकाणी समान पाहतो. कोणी असो, समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तम परमेश्वर, या सर्वभूत समात्मानं या पश्यतीचा पश्यती. या प्रकारे जो पाहतो, सगळ्यामध्ये एक रूपानं पाहतो, तो वास्तविक जाणतो, तो ज्ञानी पुरुष. बस सगळ्यांना एक समान, एक पूज्य, एकहीन, विकू जाता मूल समान, वंद्य निंद्य जाण आत्मत्वेत. काय असं हीन असो किंवा चांगला असो. आता काय केलं, सोन्याचा विष्णू केला, सोन्याचंच कुत्र बनवलं, तर पूजेमध्ये सुवर्ण विष्णू, सुवर्ण श्वान, एकहीन, एक पूज्य, एकहीन. सोन्याचा विष्णू केला, सोन्याचाच कुत्र केलं, तर कोणतं महाग आणि कोणतं उत्कृष्ट आणि कोणतं निकृष्ट? विष्णू उत्कृष्ट आणि सोन्या कुत्रा निकृष्ट. पण आपण विष्णूला वरतीच ठेवणार, कुत्र्याला खालीच ठेवणार, हे की नाही? परंतु विकायला गेलं तर दोघांचा भाव एक आहे की नाही? दिसायला दिसत उत्कृष्ट निकृष्ट आहे एकच, त्याचप्रमाणे दिसायला दिसतात मनुष्यामध्ये भेद, परंतु आहे तो परमात्माच वस्तुतः यापासून वेगळी यांच्यामध्ये नाही. म्हणून या प्रकारे अनवच्छिन्न समता ज्याच्या अंतःकरणामध्ये बांधलेली असते, म्हणून तो बोलतो विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, वेदा वेद भ्राम अमंगल, विष्णुमय जग वैष्णवासी ठावी. दुसऱ्या नाही, दुसऱ्याला कोणाला माहित नाही बस. परंतु काय होतं आजकाल त्यांच्यातच भेद चालतो नाही ना. इथे जगद्गुरु तुकाराम महाराजांचे प्रमाण वेगळे आणि अन्यांचे प्रमाण वेगळे आहेत. म्हणून सगळे जाणून बुजून म्हणजे अनुभवातली गोष्ट सांगणारे संत आहेत. केवळ भेद 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 शास्त्राचं नाही की आपलं हे मानायचं हेच आपल्याला सांगायचं असं नाही. अनुभव तुका म्हणे चाकोने सांगे मज अनुभव आहे अंगे अशी जाती स्थिती. आणि भूतमात्री सदयता, सगळ्या प्राणी मात्राविषयी तो कृपाळ असतो, प्रेम करतो,
सगळ्यांनावर प्रेम करणारा असा आहे. कोणत्याही काळी कोण्या वेळी चित्त पालटू नाही. कोणत्या वेळेस चित्तामध्ये पालट होत नाही. विद्वानांची बुद्धी असते पा कधीच बदलत नाही. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण हवा नारायण तैशा परी अशी स्थिती असते. एकमेव केवळ परमात्माने जे काही आधम पुरुष असतात ना त्याची कशी स्थिती असते. गाढवाचे ताने पालट ते क्षणे क्षणी. तसे अधमाचे गुण एकविध नाही म्हण. कारण की गाढवाचं जसं पिलू वारंवार बदलत राहतात आणि तसंच. परंतु हे जे काही अधम पुरुष आहेत त्यांचं मन एक वेद एक सर राहत. कशातही लागत नाही. गोमटे काही पावे तरी संतोषे तेने नाभी भवे. जो ओखटी नागवे विषादाशी. गोमटे काही पावे म्हणजे अन्वय. काही गोमटे पावे तरी त्याने संतोष नाभी भवे. ओखटेने जो विषादासी नागवे. काही गोमटे पावे काही चांगलं प्राप्त झालं असताना तरी तेने संतोषे नाभी भवे. त्या संतोषाने तो अभिभूत होत नाही. म्हणजे त्या संतोषाने तो उच्चृंखल होत. ठीक ना. गर्विष्ठ होत नाही. जो ओखटीने विषादासी नागवे आणि वाईट काही प्राप्त झाला असता खेदाद्वारे तो काय होत नाही. खेदाच्या तावडीत जावत नाही. ना गवे. गवे म्हणजे गवस नाही. न गवे म्हणजे खेदाला गवसत नाही. खेदाच्या तावडीत सापडत नाही म्हणजे तो कधीच खेद करत नाही. प्राप्त झालं बरं गेलं हेही बरं. झालं चांगलं तरी चांगलं वाईट झालं तरी चांगलं. ती भगवंताची इच्छा. आपण प्रयास करणं चांगलं होणं किंवा वाईट होणं त्याची इच्छा. या प्रकारे तो समचित्त झालेला असतो. असा जो पुरुष आहे ऐसा हरिख शोक रहितू. जो आत्मबोध भरितू तो जाण पा प्रज्ञायुक्तू धनुर्धरा. एक संबोधन केलं की हे धनुर्धरा जो ऐसा हरिख शोक रहितू. याप्रमाणे जो हर्ष आणि शोक याने रहित आहे. जो आत्मबोध भरितू आणि आत्मज्ञानाने जो युक्त आहे तो प्रज्ञायुक्तू जान. पा धनुर्धरा ऐसा हरिशोक. जो ऐसा हरिशोक हरिखशोक रहितू आत्मबोध भरितू तो प्रज्ञायुक्तू जाण. हे अर्जुना जो हर्ष आणि शोक याने रहित आहे. जो आत्मज्ञानाने युक्त आहे असा जो पुरुष आहे तो प्रज्ञायुक्त जाण. तो बुद्धिमान आहे असं समजावं. ठीक ना. या प्रकारे आपण बुद्धिमान कोण आहे याचा विचार केला. बाकी विचार आता